तर आज आपण बनवणार आहोत चपातीचं सँडविच। त्याच्यासाठी मी घेतलं आहे कांदा, टोमॅटो, मिरची, हिरवे वाटाणे आणि थोडासा कढीपत्ता। तुम्हाला जर स्टफिंगमध्ये अजून काही ॲड करायचं असेल जसं गाजर, बीटरूट, पनीरचे तुकडे तर तुम्ही तेही ॲड करू शकता। मी फक्त एवढंच ॲड केलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला हे थोड्याशा तेलामध्ये सगळं मटेरियल परतून घ्यायचं आहे। मी त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट ॲड केलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता। 5 मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला ते सगळं मिश्रण एक बॉईल केलेल्या बटाट्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये चीज पण ॲड केलं आहे। आता आपल्याला घ्यायची एक चपाती आणि त्याच्यावरती टोमॅटो केचप सगळीकडे लावून घ्यायचं आहे। मी परत थोडासा चीज त्याच्यावर ॲड केलं आहे। आता चपातीवर एका साईडला आपल्याला ते स्टफिंग पूर्ण पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे तवा आणि त्याच्यावरती टाकायचं आहे थोडंसं बटर। तुम्ही तेलही टाकू शकता आणि स्टफिंग केलेलं आता सगळी चपाती आपल्याला त्याच्यावरती भाजून घ्यायची। दोन्ही साईडला बटरने खुसखुशीत भाजून झाल्यानंतर आपले चपातीचे सँडविच रेडी आहे। त्याच्यावरती मी ॲड केलं आहे थोडंसं टोमॅटो केचप आणि परत थोडंसं चीज टाकून मी त्याला रेडी केलं आहे। तर हे आहेत माझे हजबंड आणि माझा मुलगा, ज्यांनी टेस्ट करून सांगितलं की त्यांना कसं वाटलं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।